आम्ही तुम्हाला सातत्याने करू। टॉस जिंकलाय तो बीड संघाने फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय जय हनुमान सारसन टीमला। दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। सुरुवातीच्या दोन मॅचेस जिंकल्यात त्या खानाव संघाने जुना जाणता खेळाडू खरं तर मच्छिंद्र पाटील आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक ते पटकावतात। त्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात पुढच्या मॅचसाठी। खानाव संघाने दोन लढती या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। यातून जो जिंकेल तो खानाव टीमच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटची लढत खेळताना पाहायला मिळेल। पहिली रात्र गाजवली जय हनुमान भोकरपाडा जो स्वरूप याच्या नावाने खेळ करत होता त्या संघाने सुपर 6 मध्ये पहिला संघ ठरला प्रवेश करणारा। कालच्या रात्रीमध्ये माडप संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं, दुसरा संघ तो ठरला। तदनंतर सुभाषनगर जो तिसरा संघ ठरला सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना। आणि आज आपण बघतोय खानाव संघाच्या विरोधात यातून जिंकणारा संघ खेळ करेल आणि त्यात जो जिंकेल तो असेल चौथा संघ। उद्या दोन संघ आपल्याला मिळतील कारण मड संघाने दोन मॅचेस जिंकल्यात। त्या गटातील 3 सामने उद्या होतील आणि तदनंतर 7 मॅचेस आणि तदनंतर सेमी आणि फायनल। उद्या कसरत आहे। जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांची ही स्पर्धा एकता ट्रॉफी 2025 चं शानदार आयोजन। तिसरी रात्र तिसऱ्या रात्रीतील सेकंड लास्ट मॅच आपण बघतोय। खरं तर जय हनुमान सारसन संघ पहिल्यांदा फिल्डिंग करेल। गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज अक्षय पाटील आणि पहिलं षटक टाकण्यासाठी तो सज्ज असेल। पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल। राईट आर्म ओव्हर द विकेटने तो तयार आहे पण त्याच्या समोर असेल तो फलंदाज ऋषी कर्णुक। हर्ष पाटील आज त्यांचा वाढदिवस, त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूया। हर्ष खरं तर आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदीचं आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतोय। तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून। पहिला चेंडू 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो बॅट्समन ऋषिकेश कर्णुक। वेगवान फटका आहे, गरंगलत चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, खूप चांगली फिल्डिंग। एक धाव या ठिकाणी मिळेल। एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 3 धावा लागतात त्या धावफलकावरती। हा सामना खरं तर खूप चांगला होईल। या अगोदरची लढत सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण पाहिली। 3 षटकांची मॅच आहे त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे वेळ फार कमी असेल। एखादा किफायती षटक कमी धावसंख्येचं षटक फिल्डिंग करणारा संघ पटकन हवे होताना पाहायला मिळेल पण एखाद दोन मोठे फटके धावा जमवण्यास मदत करतील बीड संघासाठी। हा स्ट्रोक ऑन साइडला फलंदाज दीपक कर्णुक आणि त्यांच्या बॅटमधून येतोय षटकार। हा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती। खूप चांगली सुरुवात आहे, ग्रेट स्टार्ट म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य बीड या संघाकडून। टॉस त्यांनी जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण अगोदरचा सामना त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करताना जिंकला होता। गोलंदाजांवरती विश्वास आहे, धावा वाचवण्यावरती विश्वास, त्यांनी गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय। इथे जर का षटकार लगावला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज ऋषिकेश साठी असेल। अरे कशाला ट्राय करतोय। इथे दीपक कर्णुक बॅटिंग साठी होते, स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर झाला। इथे पंचांकडे अपील मागण्यात येते पण पंच प्रतिक्रिया देत नाहीत। याचा अर्थ लेग बाईज, पायावरती चेंडू जाऊन आदळला होता। लेग बाईजच्या साह्यानं एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये। शरीरावरती चेंडू आदळला होता, खरं तर धावसंख्या होईल 10 धावा आहेत त्या धावफलकावरती। 10 धावा धावफलकावरती। अक्षय पाटील
गोलंदाजी करतोय. एक पाऊल पुढे सरसावत गॅपमध्ये हा फटका लगवायचा होता. क्षेत्ररक्षक त्याच वेगानं चेंडूवरती पोहोचले. चेंडूला स्टॉप केलं, मात्र एक धाव घेता येईल इतका पुरेसा अवधी या दोनही फलंदाजांकडे होता. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 11. साथी स्कोरर आमचे आदित्य ठोंबरे, त्या अगोदर रोहन ठोंबरे यांची भूमिका महत्वाची होते. दिशांत पाटील असतील, श्रीहरी पाटील असतील, सगळ्यांचं आपण कौतुक करूयात. टॉपेज घेतले, फटका फसला. एसटी रक्षक राकेश पाटील झेल ड्रॉप. कॉन्फिडन्स नव्हताच खरं तर, अगदी उशिराने चेंडूपर्यंत पोहोचले होते. सोपा झेल ड्रॉप करणं कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं आपण उल्लेख करतोय. एखाद्या फलंदाजाला या खेळपट्टीवरती या मैदानावरती जीवनदान देणं याचा अर्थ स्वतःला संकटात घेऊन जाण्यासारखं असेल आणि राकेश पाटीलने ते काम केलंय. खरं तर झेल सुटलाय, जीवनदान मिळेल दीपक कर्णुक यांना आणि एक धाव सुद्धा मिळती आहे ती स्वराज्य बीड संघाला. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. बारा धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पंच आपण बघतोय पेन तालुक्यातील नामांकित पंच आणि हा पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर प्रीतम पाटील सर असतील कळवे, प्रीतम पाटील सर, त्यानंतर आपण बघतोय नंदकुमार पाटील सर आणि संजय भुईर सर, हे 3 मान्यवर पंच आपण बघतोय. त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. कॉमेंट्री बॉक्समधून आज सूरज आत्मोडे सर चौक, त्यानंतर यश मालकर सर तलवली यांचा आवाज आपण सातत्यपूर्ण आजच्या रात्रीमध्ये ऐकलात. त्यानंतर KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचे विशेष कौतुक. स्कोररचा आपण उल्लेख नुकताच केला. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिले ना, त्या सगळ्यांचा विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. एक धाव या ठिकाणी मिळेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 13 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. प्रतीक इंटरप्राइजेस, जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली, गोहे एकता ट्रॉफी, हे बॅनर आपण बघतोय स्प्रे मैदानावरती. मेडिकल किट, प्रतीक इंटरप्राइजेस, क्रेनला 2 बॅनर त्यांनी लावलेले आहेत. एक अगदी कव्हरच्या दिशेने मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय, एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का त्या बॅनरला चेंडू लागला तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आजच्या रात्रीमध्ये आहे. उद्या पारितोषिक वाढेल यात शंकाच नाही. प्रतीक हरिश्चंद्र पाटील त्यांचंही कौतुक आपण केलं पाहिजे. वाईड बॉलचा इशारा, एक धाव वाढेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. प्रतीक पाटील यांचंही कौतुक, तदनंतर राज पाटील यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. रुक्मिणी फाउंडेशन, खूप चांगली संस्था त्यांनी अगदी ओपन केल्या आणि विविध कार्यक्रम 80+ कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. मग कोणाचा वाढदिवस असेल, समाजाला उपयोगी पडतील असे कार्यक्रम ते नेहमीच राबवत असतात राज पाटील, आणि त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे. पर षटकार त्याच्या 5 पटीने वृक्षारोपण होईल. या स्पर्धेमध्ये जेवढे षटकार लगावले जातील ना, एक षटकार जर का आला तर 5 वृक्षांची लागवड त्या ठिकाणी होईल. पण अफलातून झेल या ठिकाणी टिपला जाईल आणि पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय तो स्वराज्य बीड या संघाला. फलंदाज होईल बाद दीपक. बीड टीम 12वा खेळाडू पाठवा. अरे यार, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अपोजिट संघाचा
12वा खेळाडू आम्हाला तशी माहिती देतोय की त्यांचा 12वा खेळाडू नाही आहे. स्पर्धेचे नियम खरं तर आहेत की कंपल्सरी असला पाहिजे, पण सारसन संघही काही लांबचा नाही आहे, त्यामुळे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रतीक बॅटिंगसाठी दाखल झालेत. स्पीडअप करा. रोहित जाधव गोलंदाजी करतायत. खराब चेंडू खरं तर अजून बरसात झालेली नाही आहे. कधी कधी आपण बघतो ना की अगदी पाऊस पडला तर चेंडू ओलसर होतो, त्यानंतर चेंडू हातामधून निसटला जातो. तसंच काहीसं चित्र होतं. अगदी पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा दिलाय. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. खूप चांगली फिल्डिंग. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18 धावा लागत आहेत धाव फलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 चेंडूचं 1-1 सत्र. दुसरं षटक सुरू आहे. यानंतर एक षटक बाकी असेल. दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 18. चिंचवली गोहे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रचंड मेहनत आहे. आयोजकांचं सुद्धा आपण खूप खूप कौतुक केलं पाहिजे. खरं तर प्रत्येकानं खूप चांगलं योगदान ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि तो सुद्धा दक्ष आहे. सावधानतेनं फिल्डिंग करतोय. चेंडूवरती त्याचा कटाक्ष आहे. कोणत्या दिशेने चेंडू येतोय. दोनही बाजूला त्याच्या अद्यापर्यंत चेंडू येताना आपण पाहिलेत आणि दोनही बाजूमध्ये तो वेगानं पोहोचतो. याचा अर्थ त्याचा कटाक्ष खूप चांगला आहे. मॅचमध्ये धावा रोखण्यासाठी तो प्रयत्न करतो. एक धाव मात्र जरूर वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 19 धावा आहेत त्या धाव फलकावरती. इथे गॅप शोधली जाईल. खूप चांगला स्ट्रोक. बॅकफुटला गेले. त्यानंतर बॅकफुट पंच. कव्हर पॉइंट डोक्यावरून चेंडू सीमा पार. येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 1-23. सारसन संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्याचा विचार करता त्यांचे गोलंदाज प्रयत्न करतील की आम्हाला 30च्या आतमध्ये बीड संघाला रोखायचं आहे. बीड संघाचा प्रयत्न असेल 35+ आम्हाला धावा बनवायचे आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक षटकाची जबाबदारी राकेश पाटील गोलंदाजीला आलेत. जय हनुमान मित्रमंडळ सारसन. खरं तर या नावानं कित्येक स्पर्धा आपण सुद्धा पाहिल्या, पण इथे जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे त्यांची स्पर्धा आणि त्यांच्या या स्पर्धेत फलंदाज प्रतीक आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत षटकार. सहा धावांच्या बरोबरीने 29. खराब चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. सफल झाले होते फलंदाज, पण अखेर चेंडूने ओलांडले सीमारेषा. लॉंगलेगच्या दिशेने चौकार येतो. या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33. गिअर बदललेत बीड संघाच्या फलंदाजांनी आणि त्यांना ठाऊक आहे शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर. आपल्याकडे भरपूर विकेट्स बाकी आहेत आणि अशा वेळेला आक्रमण आणि फक्त आक्रमणच आपल्याला करायचं आणि ते करतायत प्रतीक आणि साथी फलंदाज ऋषी कर्णूक ना अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक तंत्रशुद्ध चौकार लगावला. जसा प्रतीक स्ट्रायकर एंडला सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावांचा शोध घेतलाय तो प्रतीकनं. इथे हा चेंडू पुढे सरसत खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लेंथ आकसली होती, कमी केली होती, मात्र एकच धाव. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने
34 वरती धावफलक पोहोचलाय. किती धावांचा टार्गेट दिलं जाईल? बीड संघानं खूप चांगला निर्णय घेतला. 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय. धावांचा बचाव करतील असा आत्मविश्वास त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या मनामध्ये जागा केला आणि त्या दृष्टिकोनातून बॅटिंगला सुरुवात केली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू अद्यापही बाकी असतील पहिल्या इनिंगमधील आणि धावफलक पोहोचलाय. बीड संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 34. सुरुवातच चांगली राहिली होती आणि सुरुवात तुमची जर का चांगली असेल तर शेवट सुद्धा चांगलाच होतो. आणि इथे मात्र आपण बघतोय सलामीच्या जोडीनं खूप चांगला खेळ साकारला. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला प्रतीक तो सुद्धा खूप चांगली बॅटिंग पेश करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35. निर्णायक चेंडू असतील. इथे कोणत्याही स्थितीमध्ये मोठा फटका वाचवण्यासाठी प्रयत्न करेल राकेश पाटील, कारण इथे जर का धावा वाचवल्या तरच धावांचा पाठलाग सहज सोपा आणि सुकर असेल जय हनुमान सारसन टीमला. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर आहे सुरुवातीपासून, पण लेंथ हवी तशी दिसून येत नाहीये. इथे फुलर लेंथ. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. झेल कॅरी केलाय. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी झाली आणि फलंदाज या ठिकाणी प्रतीकच्या रूपात दुसरा धक्का स्वराज्य बीड संघाला. तर धावांचा पाठलाग शक्य असेल जय हनुमान सारसन टीमला दुसऱ्या सत्रामध्ये. इथे स्ट्रोक. शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिली इनिंग समाप्त होते. 35 वरती धावफलक स्थिरावलंय. ज्या वेळेला 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला होता त्यावेळेला तब्बल 33 धावा धावफलकावरती आल्या होत्या. 3 चेंडूनंतर 34. असं वाटलं होतं की सहज 40-45चं टार्गेट सेट केलं जाईल, पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली राकेश पाटील यांची तदनंतर गुड कमबॅक केला आणि अखेर त्यांनी सांगितलं की 40च्या आतमध्ये रोखल्यानंतर आम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज असू. थांबवले 35 वरती. येणारे 18 चेंडू 36ची आवश्यकता. चांगल्या सुरुवातीनंतर केवळ 12च्या सरासरीचं टार्गेट देता आलं सारसन टीमला. याचा अर्थ थोडासा निराश असेल तो स्वराज्य बीड संघ, पण या धावांचा पाठलाग तितकासा आता कठीण नसेल दुसऱ्या सत्रामध्ये, कारण पर षटकागणिक 12 धावांच्या सरासरीनं 18 चेंडूवरती जय हनुमान सारसन टीमला धावा बनवायचे आहेत त्या मात्र 36. कोण जिंकेल कोण असेल खानाव टीमच्या विरोधात नक्कीच आपल्याला ही मॅच संपल्यानंतर समजेल, पण त्या अगोदर आपण जाऊयात डीजे.
बीड टीम 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं आहे. सगळ्यांसाठीच नियम सारखे असतील. मी सुरुवातीला ज्या वेळेला नाना आपण सांगितलं होतं कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, 12वा खेळाडूसुद्धा त्याच स्थितीमध्ये असला पाहिजे, कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं आहे. ह्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ना, तुम्हाला शिस्तीचं पालन हे करावंच लागतं. आणि जर का तसं नसेल, तुमचे मैत्री संबंध कितीही असू देत, पण मैदानावरती ज्यावेळेला तुम्ही उतरता एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःच्या गावाच्या नावासाठी खेळत असतात, त्यामुळे शिस्तीचं पालन होणं फार गरजेचं आहे. अगोदरच्या मॅचमध्ये मैत्रीचे संबंध होते, ड्रेस कोड नव्हता, पण आयोजकांनी पॅनल्टी दिली होती. त्यामुळे असं व्हायला नको. जे नियम आहेत ते नियमच आहेत. हे आयोजन चिंचवली गोहेकरांचे आहेत आणि यात कोणतीच कमतरता नसते, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. राकेश पाटील आणि रोहित जाधव. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ऋषी कर्णुक. शेकोटी 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 नसेल, कदाचित कचरा. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय तो ऋषी कर्णुकनं. इथे चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. तू मे काय घडलं, अखेर परतलेत. सुटकेचा निश्वास टाकला असेल. खरं तर जय हनुमान सारसन टीमला एक धाव या ठिकाणी मिळते. अगोदरच सापडले होते फलंदाज राकेश पाटील, पण झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने सारसन संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं होत असताना एक धाव लागते ती धाव फलकावरती. 18 मध्ये 36 बनवायचे आहेत. पर चेंडूवरती 2 धावांची सरासरी राखायची आहे. पण इथे सुरुवातीच्या 2 चेंडूवरती एक आली, तदनंतर चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 15 चेंडू 35 धावसंख्येची गरज. ब्लाइंड स्ट्रोक, अंदाधुंदी फटका खेचायचा होता. ऋषी कर्णुक या गोलंदाजाकडे भरपूर अनुभव आहे. लेदर खूप चांगला खेळतो, पण इथे मात्र बॅटिंगमध्ये सुद्धा त्यानं प्रभाव दाखवला. गोलंदाजीमधील गुणवत्ता तो आता सादर करतोय. व्हेरिएशन, विविधतेने भरलेली गोलंदाजी तो पेश करतोय मैदानावरती. इथे जास्त गती होती. क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये चेंडूला स्टॉप करू शकले नाहीत आणि त्यांना भेदल्यानंतर चेंडू गेला लॉंग ऑन सीमा पार. चौकार जो धावसंख्येला देतोय सारसन टीमच्या आकार. पाच धावा आहेत त्या धाव फलकावरती. इथे हा चेंडू यावेळेला हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का रोहित जाधवच्या रूपात जय हनुमान सारसन टीमला.
चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धावसंख्येची. आक्रमणाशिवाय पर्याय नसेल. खरं तर राकेशकडे ती क्षमता आहे. 12 मध्ये 31 बॅटिंग कॅल्क्युलेशन कदाचित हेच असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 मध्ये 5 षटकार आम्हाला मारायचेच आहेत. पण इथे मात्र आपण बघतोय की जर का मोठे फटके मारू दिले नाहीत तर 31 धावांचा पाठलाग सोपा नसेल सारसन टीमला. त्याहीपेक्षा विजयाच्या समीप जाता येईल ते स्वराज्य बीड या संघाला. खराब चेंडू. नशिबाचे दरवाजे खुले झालेत की काय. जय हनुमान सारसन टीम साठी येतोय हा नशिबाचा पंजा. पंचांनी नो बॉल दंडित केला. नशिबाचा चौकार सुद्धा आला. एकंदरीत 5 धावा वाढल्या. चेंडू तसेच 12 शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती 26 धावसंख्येची. फ्री हिट असेल या चेंडूवरती. मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी निर्माण झाली. फ्री हिटचा फायदा करेल का राकेश पाटील. इथे फ्री हिट. एक धाव घेण्यासाठी सरसावलेत आणि एक धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होत असताना एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. फ्री हिटवरती त्रिफाला उद्ध्वस्त झाला होता. सगळ्यांनाच ठाऊक असेल भारत विपक्ष पाकिस्तान. फ्री हिटचा चेंडू. खरं तर विराट कोहली पायची चापील. त्या चेंडूवरती सुद्धा 3 धावा येताना आपण पाहिल्या होत्या. इथे सिंगल मिळाले ती सारसन टीमला आणि या सिंगलच्या बरोबरीने इक्वेशन बदलेल. 11 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. इथून पुढे 1-2 मोठे फटके दडपण कमी करतील, अंतर कमी करतील धावा आणि चेंडू यांच्यामधील. पण जिंकायचं असेल बीड संघाला तर मोठे फटके रोखावेच लागतील. खोलवर वेगवान चेंडू टाकलाय. सटीक लाईन आणि लेंथ वरती या चेंडूला फेकलं होतं. थांबवलंय फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला रोशन. रोशनला थांबवलंय. धावफलक स्थिरावेल 36चा पाठलाग करताना 11 या धावसंख्येवरती. इतिहास स्ट्रोक स्वीट साऊंड आपण ऐकतोय. गोड आवाज सुमधुर संगीत बॅट आणि चेंडू मध्ये आपण ऐकला आणि त्याचा रिझल्ट आला. सरळ बॅटने खेचलेल्या फटक्यावरती रोशन पाटीलला मिळतील धावा 6. डीजे जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत झुंजत राहायचं हेच सांगणारे आपले माऊले होते. आणि ते सांगायचे की महाराजांनी शिकवलंय जवळ जिंकत नाही तवर झुंजायचं. आणि इथे मात्र संघर्ष होतोय तो सारसन टीमकडून. अगोदर जरूर डॉट बॉल आला, तदनंतर षटकार आलाय. धावसंख्या होतीये 17. इथे शॉट ऑफ लेंथ होता पण अगदी चेंडूला टॉस करण्याचा प्रयत्न होता. एकतर कंप्लीट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी चाचपडत होते पण संधीचा फायदा घेता आला नाही. एका धावेवरतीच समाधान या ठिकाणी दोनही फलंदाजांनी मानलं. 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 18 धावा लागतात धावफलकावरती. निम्मी लढाई कंप्लीट झाली आहे. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. याचा अर्थ शेवटचे 8 चेंडू बाकी. 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 18चं समीकरण. जय हनुमान सारसन की स्वराज्य बीड कोण असेल खानाव संघाच्या विरोधात शेवटच्या लढतीमध्ये.
सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खालती राहिला होता, अगदी डीपमध्ये राहिला होता. यष्टीरक्षकाला सुद्धा अपेक्षा नव्हती आणि अपेक्षापेक्षा कमी उंचीचा चेंडू. मात्र एक धाव सारसन टीमसाठी बाईच्या साह्यानं देऊन जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 7 चेंडू 17चं समीकरण निर्णायक चेंडू असेल. 7-17. 7-17 ऑन साइडला वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक त्याच वेगानं चेंडूवरती आले. जलद गतीने चेंडूची फेक होते. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करताना धावसंख्या होते धावफलकावरती 20 धावा लागतात त्या धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू जय हनुमान सारसन टीमला स्वराज्य बीड संघाच्या विरोधात दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 16 धावसंख्येची. एकता चषक सगळेजण एकत्र आले. खरं तर गणेश नाना पाटील, संदेश पाटील, आकाश पाटील, दर्शन पिंगले, अक्षय पाटील, अभिजित पाटील, रोनित पाटील, आदित्य ठोंबरे, रोहन ठोंबरे, प्रसाद पिंगले, रोहित ठोंबरे, हर्ष पाटील, सोहम पाटील, कैलास पाटील, तदनंतर दिशांत पाटील, वैभव पाटील, कैलास पाटील हे सगळे एकत्र आलेले एकत्रित येऊन खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली. संपूर्ण जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांची एकजूट आणि तदनंतर 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन. खरं तर ही स्पर्धा सुटसुटीत असते. दरवर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये असतो. ही स्पर्धा एका रात्रीमध्ये 8 संघ खेळतानाच आपण नेहमी बघत असतो. पण इथे संघांचा अट्टास होता की आम्हाला चिंचवली गोहे संघाची स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्या अट्टासापायी जिथे 32 संघांचा समावेश होता ना तिथे 2 गट वाढवावे लागले. इथे काय घडलं, खरं तर यष्टीरक्षकानं कलेक्शन केलं होतं. बाईच्या सायनं एकदा मिलेल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला. खरं तर साथी फलंदाज राकेश पाटील यांच्याकडून 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21. शेवटचे 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 15. 2 मोठे फटके सामना खुला करतील सारसन टीमसाठी. 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढेल. पण जर का 2 मोठे फटके रोखले तर रोखता येईल सारसन टीमला स्वराज्य बीड या टीमकडून. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 5. 15 धावसंख्येची गरज आहे. सारसनकरांना अपेक्षा असेल याच चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे जेणेकरून हा सामना कायम असेल. पण बीडकर म्हणत असतील की जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आले पाहिजेत. इथे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे डॉट बॉल येतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4. 15 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडू 15 धावसंख्येची गरज. मोठा फटका हवाय. डीप मध्ये राहतोय. अनोख्या अंदाजात गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज राज जर ॲक्शन त्याची आपण पाहिली तर एक आगळ्या वेगळ्या ॲक्शननं तो गोलंदाजी करतोय आणि ज्या वेळेला तो चेंडूला डिलिव्हर करतोय ना त्यावेळेला त्या ॲक्शनमध्ये चेंडू उंची प्राप्त करणं थोडंसं कठीण जातं. डीपमध्येच राहत आहेत आणि विशेषतः म्हणजे गोलंदाजाची उंची सुद्धा कमी आहे. त्यामुळे त्याचा विचार करता चेंडू सोडल्यानंतर खालतीच राहतोय. सिंगल येते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होईल 22. जिंकण्यासाठी गरज असेल 2 चेंडू 14 धावसंख्येची. 2 मध्ये 14. ऑन साइडला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चौकार आलाय. आता शेवटचा 1 चेंडू 10 धावसंख्येची गरज. बीड संघानं काय केलं पहिल्या सत्रात तर प्रत्येक गोलंदाजावरती 11-12 धावांचं रन रेट चालू होतं. इथे दुसऱ्या सत्रात डॉट पर्सेंटेज वाढले आणि त्यामुळे अंतर राहिले. जर का निर्धाव चेंडू टाळले असते फलंदाजांनी तर कदाचित